नमस्कार. आज आम्ही विटा कोर्टामध्ये एक पिटिशन फाईल केलेलं आहे इलेक्शन कमिशन अगेन्स्ट आणि आमचे प्रतिस्पर्धी माधवी पडळकर यांच्या अगेन्स्ट. कारण इलेक्शन कमिशन आणि न्यायदेवता यांच्यावर आम्हाला असलेला विश्वास आणि त्या विश्वासापोटी आम्ही आमच्यावर झालेला अन्याय, आमच्या मतदारांवर झालेला अन्याय याच्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. खरं तर इलेक्शनच्या पूर्ण प्रोसेस दरम्यान आमच्यावर झालेली अन्याय म्हणण्यापेक्षा अन्याय तर झालाच, पण त्याच्याबरोबर झालेली हुकुमशाही, दडपशाही आणि ज्या प्रकारे इलेक्शन व्हायला हवं होतं त्या प्रकारे न होता फक्त आणि फक्त एका लोकांनी आमच्यापर्यंत येऊ नये, त्यांना जो दिलेला त्रास आहे आणि इलेक्शन हे फेअर नाही झालेलं आहे. हे कसं नाही का झालं नाही, कसं नाही झालं, त्याचे सगळे पुरावे आम्ही लोकांसमोर मांडलेले आहेत आणि आज आम्ही विटा कोर्टामध्ये येऊन आमची पूर्ण याचिका दाखल केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे आणि मतदार राजांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे आम्ही नेहमीच आतापर्यंत उभे राहिलेलो आहोत आणि येणाऱ्या काळातही आम्ही तसेच उभे राहणार आहोत. फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशन आणि प्रशासन याच्यामध्ये या दोघांकडूनही आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण गेल्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडे खूप वेळा प्रयत्न केले त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, पण आम्हाला तिथे काही प्रतिसाद नाही मिळाला. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज इथे कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे न्याय मिळेल. आक्षेप नेमका काय? कारण अशा पद्धतीची तक्रार बहुधा राज्यातली पहिलीच घटना आहे की निवडणुकीनंतर प्रतिस्पर्धेविरोधात. तुमचा आक्षेप काय आहे नेमका? आमचा आक्षेप असा आहे की इलेक्शन हे फेअर झालेलं नाही आहे. इलेक्शन हे हुकुमशाहीच्या मार्गाने झालेलं आहे. लोकांना दडपशाही केलेली आहे, लोकांना डोक्यावर बंदुकी ठेवलेल्या आहेत आणि ही प्रक्रिया ही फेअर पद्धतीने झालेली नाही आहे. जर फेअर पद्धतीने इलेक्शन होत नसेल तर मग मतदार राजाचा जो हक्क आहे, संविधानाने जो मतदार राजाला दिलेला हक्क आहे, तो जर व्यवस्थितपणे मांडता येत नसेल, त्यांना जर दबावाखाली जर मतदान करावं लागत असेल तर ते मतदान हे खरं फेअर नाही आहे. आणि गेला काळ हा जर असाच जर होत असेल तर येणारा काळ कसा असेल आणि लोकांना त्यांचा हक्क जर बजावता येत नसेल तर मग ही इलेक्शन प्रोसेस होण्यात काही अर्थच नाही आहे. त्यावेळी तुम्ही त्यावेळी तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला दिली होती? प्रत्येक वेळी आम्ही तक्रार दिलेली आहे. प्रशासनाने जर त्यावेळी जर दखल घेतली असती तर मला वाटतं ही परिस्थिती आणि ही वेळ आता आमच्यावर आली नसती. आणि माझ्यावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी आज हळहळ व्यक्त केलेली आहे त्या लोकांना मला न्याय द्यायचा आहे. न्यायासाठी मला जिथे जिथे जावं लागेल तिथे तिथे मी प्रयत्न करणार आहे आणि माझ्या लोकांना मला न्याय मिळवून देण्यासाठी मी येणारच आहे. नेमका त्रास कशा पद्धतीने देत होतो? त्रास हा अतिशय अमानुष झालेला आहे. म्हणजे फक्त असं नाही आहे की एका व्यक्तीला त्रास झालेला आहे. हा त्रास असा झाला आहे की लोकांनी गावोगावी जाऊन लोकांच्या डोक्यावर बंदुकी ठेवणे, गळ्यावर तलवारी ठेवणे, लोकांना धमक्या देणे, कॉल करणे, त्यांना हाणामारी करणे, अशा प्रकारचे जो अमानुष छळ केलेला आहे त्या अमानुष छळाच्या म्हणजे त्याचं प्रतिक्रिया म्हणून लोकांनी कुठेतरी दबावपोटी येऊन, भीतीच्या पोटी येऊन आज फक्त मला वोट करायचं आणि उद्यापासून मला कोणाच्या समोर जायचं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केली. आणि ही इलेक्शनची प्रोसेस नाही आहे, ही फेअर इलेक्शनची प्रोसेस नाही आहे. जर असं जर इलेक्शन होत राहिलं तर लोकांना जो मतदानाचा अधिकार आहे, मतदानाचा हक्क आहे, तो व्यवस्थितरित्या बजावता येतच नसेल तर इलेक्शन होणं चुकीचं आहे. याचिकेमध्ये तुम्ही सर्व दाखल केले? हे सर्व मी याचिकेमध्ये त्यांनी केलेले गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचे पुरावे सहित मी याचिकेमध्ये दाखल केलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये आज जो अन्याय आमच्या पूर्ण जनतेवर झालेला आहे, माझ्या जनतेवर जो झालेला अन्याय आहे, तो येणाऱ्या काळामध्ये अजून कुणावर अन्याय होऊ नये याचीच फक्त आणि फक्त मी याच्यासाठी मी फक्त